त्या ठिकाणी रासपंचायत आहे. कुणाची रासपंचायत का निर्माण झाली? रासपंचायत ज्या वेळेला भगवान परमात्म्याने गोपिकांचं वस्त्र हरण केलं आणि वस्त्र हरण केल्याच्या नंतर गोपिका भगवान परमात्म्याच्या चरणावरती आल्या आणि चरणावरती आल्याच्या नंतर गोपिकांनी भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा अरे आमच्या सोबत तू फार लीला केल्या आहेत, पण आम्हाला आनंद प्रदान करण्याकरता सुद्धा काहीतरी गोष्टी कर, आमच्या खोड्याच करत राहशील. त्यावेळेला देवाने सांगितलं, म्हटले गोपिकांनो चिंता करू नका. ज्या वेळेला शरद ऋतू येईल ना, त्यावेळेला शरद ऋतूमध्ये शरद पौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी सुंदर आपण रासलीला करूया, ज्या रासलीलेने तुम्हाला सुख प्रदान होईल. सुंदर त्या ठिकाणी शरद ऋतू आला, शरद पौर्णिमा जवळ येते आणि जशी जशी शरद पौर्णिमा जवळ येत होती तशा तशा गोपिका विचार करत होत्या की आता शरद पौर्णिमा जवळ येते, आता भगवान परमात्मा आपल्यासोबत रासलीला करणार आहे. बरं सुंदर त्या ठिकाणी आपण आनंद घेणार आहे. स्वयंपाक करत असताना गोपिकांच्या मनामध्ये तेवढाच विचार चालायचा की आता त्या शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला भेटणार आहे, शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला भेटणार आहे. सगळ्या गोपिका त्या ठिकाणी विचार करत होत्या. शरद पौर्णिमा जवळ आली, पण गोपिका काही भगवान परमात्म्याला भेटायला जाण्याकरता तयार नव्हत्या. विचार मनामध्ये भगवान परमात्म्याचाच होता, पण जात मात्र नव्हत्या. का जात नव्हत्या? तर गोपिका फार माननीय होत्या. कशा होत्या गोपिका? त्यांना फार मान लागायचा. जोपर्यंत तो कृष्ण आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत रासलीलाला जायचं. गोपिका विचार करत होत्या, तो कृष्णाने आपल्याला वचन दिले आणि ज्या वेळेला तो आपल्याला बोलवेल त्याच वेळेला जायचं, तोपर्यंत जायचं. त्यांना फार मान लागायचं. काही लोक फार माननीय असतात. महाराज आमचे गुरुजी सांगायचे, म्हटले काही लोक असे असतात की त्या आपल्या घरी जर एखादं कार्य असलं की 8-10 दिवसा अगोदर त्यांना पत्रिका द्यावी लागते. त्यानंतर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी त्यांना बोलवायला जावं लागतं आणि कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा सकाळी बोलवायला जावं लागतं. यदा कदाचित कार्यक्रमाच्या दिवशी जर त्यांना बोलवायला गेले नाहीत तर ते दुसऱ्या लोकांवर सांगतात, आपल्याला का बोलवलं होतं, दोनदा आले तुझ्या घरी, आता काय उचलून न्यायचं तुला. फार मानाचे भुगेलेले असतात काही लोक, आहे म्हणून काही लोकांना फुकटचा मान द्यायचा असतो. तुमच्याशिवाय होतच नाही, काय कारण नसतं. पण तुम्ही असल्यावर पाटील, तुमच्याशिवाय गाव चालतं का? त्याच्यामुळेच गाव गेलं माती. पण बोला काय लागतं, तुमच्याशिवाय काय होतं? तुम्ही सगळ्यात मोठी मान. तुमच्यामुळं सत्ता होतो, तुमच्यामुळं कथा होते, तुमच्यामुळं गाव चालतं, तुमच्यामुळं भंडारे होता, तुमच्यामुळं तुम्ही आहात म्हणून गावामध्ये धर्म आहे. एवढं मोठं खोटं बोलावं लागतं काय? आता आपल्या इथे तर आश्रम आहे, आम्हाला सुद्धा लोकांना म्हणावं लागतं, तुम्ही आहात म्हणून आम्ही, तुम्ही करता म्हणून एवढा मोठा भंडारा होतो. कार्य करणारा तो नसतो, तो काहीच करत नाही, तो टाक त्याच्या का बापाचे टाका 2 टिपे. पण काय म्हणावं लागतं, तुम्ही आहात म्हणून. बरोबर आहे की नाही? अनुभवलं का बघा, तुमच्यामुळे सत्ता चालू. अशा गोष्टी असतात. मान द्यावा लागतो. एवढी मानाची भुकेली लोक आहेत सध्या. गोपिका तत्वत होत्या, गोपिकांना फार मान लागायचा. त्या कृष्णाने आपल्याला बोलवलं, ज्या वेळेला आपण जाऊ तोपर्यंत मात्र जायचं नाही. कृष्ण त्या ठिकाणी गोपिका घरामध्ये बसल्या. शरद पौर्णिमा जवळ आली. भगवान परमात्मा शरद ऋतूमध्ये सुंदर त्या ठिकाणी वृंदावनामध्ये कदंब वृक्षाच्या खाली बसलेले. अधरावरती सुंदर त्या ठिकाणी बासुरी आणि सुंदर बासुरीचा निनाद त्या ठिकाणी वाजतोय. काय माझ्या भगवान परमात्म्याचं सुंदर स्वरूप आहे, किती सुंदर माझा भगवान परमात्मा दिसतोय. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रत्वा सकनक कपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्रानवेनोरधरसुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविश्य गीतकीर्ति. वरहापीठम भगवान परमात्म्याच्या मुकुटावरती सुंदर त्या ठिकाणी मोरपंख लावलं. नटवर वपुः
टीव्ही मधले दिसणारी नटावरती आपण एवढं त्या ठिकाणी प्रभावित होतो, पण हा कोण एक नट नाही. मग नट बरं बापू हो, ज्यांच्यापासून नट प्रकाशित होता तसा भगवान परमात्मा. विचार करा गड्या, एवढा सुंदर बरा हा पीडम नट बर बापू. कर्णयो कर्णिकार, कर्णिकाच्या फुलाची त्या ठिकाणी आपल्या कानामध्ये फुलं त्यांनी गुंतलेली. सुंदर वैजयंती माला माझ्या भगवान परमात्म्याने धारण केलेली आहे. सुंदर पितांबर माझ्या भगवान परमात्म्याने धारण केलेले. आपल्या डोळ्यामध्ये सुंदर त्या ठिकाणी काजळ लावलं आणि कदंबाच्या वृक्षामध्ये पायावरती पाय टाकून माझा भगवान परमात्मा सुंदर बासरी वाजवतोय. किती सुंदर माझ्या भगवान परमात्म्याचं स्वरूप असेल आहे. ज्या वेळेला माझा भगवान परमात्मा बासुरी वाजवायचा ना, त्यावेळेला वृंदावनातल्या सगळ्या गोपिकांच्या कानावरती त्या बासुरीचा निनाद जायचा. किती सुंदर वाजत असेल हो. संसारातल्या स्वरामध्ये जर आपण एवढं त्या ठिकाणी गठीत होतो, तर भगवान परमात्म्याच्या अधराला लावलेली बासुरी किती सुंदर वाटत असेल आहे. त्या बासुरीचा आवाज गोपिकांच्या कानामध्ये जायला लागला. सुंदर त्या ठिकाणी गोपिका भगवान परमात्म्याच्या बासुरीचा आनंद घेते. भगवान परमात्मा बासुरी वाजवतोय, गोपिका श्रवण करतायत. चित्त त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे आहे, पण घरामध्ये मात्र त्या ठिकाणी काम करतायत. कुणी दुधाचं दोहन करतंय, कुणी स्नान करायला लागलं, कुणी जेवण बनवायला लागलं, कुणी आपल्या घरच्यांना जेवण वाढायला लागलं. पण जेवण वाढत असताना त्या वाटीमध्ये त्या ठिकाणी भात टाकायला लागल्या आणि पत्रावळीवरती भाजी टाकायला लागल्या. पोळी ताटात टाकायची तर नवऱ्याच्या तोंडात द्यायला लागल्या. पोळी ताटामध्ये ठेवायची तर डायरेक्ट नवऱ्याच्या तोंडामध्ये द्यायला लागल्या. पाणी ग्लासामध्ये टाकायचं तर पत्रावळीवरती टाकायला लागल्या. का टाकायला लागल्या? कारण की सुंदर भगवान परमात्म्याच्या बासुरीचा आवाज त्यांच्या कानावरती येत होता. आता मात्र गोपिकांना सहन होत झालं नाही आणि गोपिकांनी विचार केला, आता त्याने आपल्याला बोलवलं नाही तरी सुद्धा आपल्याला जावं लागेल. लवकरात लवकर गोपिकांनी आपल्या घरातली कामं आवरली आणि आवरल्याच्या नंतर त्याला भेटायला जायचं. पण त्याला भेटायला जात असताना असं जाता येईल का? आपल्याला आपल्या प्रेमी व्यक्तीला जर भेटायला जायचं असेल तर माणूस साधं जात नाही. मग काय करतं? सुंदर मेकअप करतं, सुंदर मेकअप करून त्या ठिकाणी जातं. पण गोपिका काय करायला लागल्या? सुंदर हातामध्ये लिपस्टिक घेतली आणि ती लिपस्टिक त्या ठिकाणी आपल्या गालाला लावायला लागली. गालाची लाली ओठाला लावायला लागली. बिंदिया हाताला लावली, पैंजण हातामध्ये घातल्या आणि बांगड्या पायामध्ये घालायचा प्रयत्न करायला लागली. हे की नाही? साडी उलटी घालायला लागली. केस विंचरायचे तर दाढी विंचरायला लागली. आता गोपिकाला दाढी होती का? नव्हती, पण लक्ष मात्र भगवान परमात्म्याकडे होतं. आणि अशा सगळ्या गोष्टी करत गोपिका गेल्या.
आज भगवान परमात्म्याला गवळणी ना जरा जास्त भजन सुरू झालं की लगेच सगळ्या गोपिका त्या ठिकाणी भगवान परमात्म्या चंबाच्या वृक्षाखाली भगवान परमात्मा त्या ठिकाणी बसलेला होता. गोपिका माझ्या देवाच्या जवळ गेल्या आणि गोपिकांनी देवाला म्हटलं, कृष्णा, हे कृष्णा. भगवान परमात्म्याने गोपिकांकडे बघितलं. गोपिकांनो काय म्हणता? अरे कृष्णा, अरे तू आम्हाला बोलवलं होतंस ना, तू आम्हाला वचन दिलं होतंस की शरद ऋतूमध्ये शरद पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या सोबत रास लीला करेल आणि तू आम्हाला म्हणतोय की कशाला आल्या? तू बोलवलं म्हणून आम्ही आले. मी बोलवलं? मी तुम्हाला कधी बोलवलं? आता मात्र गोपिकांचा राग अनावर व्हायला लागला. कृष्णा, अरे किती खोटारडा आहेस रे. अरे तू आम्हाला वस्त्र हरण लीलेच्या दिवशी वचन दिलं होतं. मी वचन दिलं होतं, मला कसं नाही आठवत? आतापर्यंत कृष्णाने वचन दिलेले कुणाची पूर्ण केली का? कोण हे करणार? मला कसं नाही आठवत? अरे कृष्णा, तू दिलं होतं ना वचन, मी नव्हतं दिलं. अरे कृष्णिया काय, अरे तू दिलं होतं. थांबा, मी दिलं होतं का? पण मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? काय? तुमच्या सगळ्यांची लग्न झालेली आहेत, मग तुमच्या सगळ्यांची पती परमेश्वर त्या ठिकाणी घरी तुमची वाट बघायला लागली. म्हटले मग मी एक दुसरा पुरुष आहे, मग आणि माझ्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी नृत्य करताय, नाचताय, तुम्हाला बरं वाटतं का? पतिव्रतेचं लक्षण नाही. दुसरा पुरुष जवळ सुद्धा बसू देत नाही, त्याला पतिव्रता म्हणायचं. पतिव्रता कोणाला म्हणायचं? पती किती जरी खराब असला, तो दारू पित असला, तो कमवत नसला, तो मारत असला, झोडत असला, तरी आपण त्याला मारायचं. आपलं त्याला मारायचं नाही. वयामानानं होतं, तुम्हाला माहिती आहे का? 6 दिवसात तुम्हाला माझं वय कळालं. पती कसा असला तरी त्याला मारायचं, त्याला बोलायचं, त्याला शिव्या घालायच्या, त्याला जिवंत सोडायचं. अगं गोपिकांनो,
तुमचा पती कसा असला तरी तुम्ही पतिव्रता आहात. तुमच्या पतीला सोडून असं येणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही ब्रजमंडलामधल्या गोपिका आहात आणि तुम्ही जर असं वागलात तर लोक काय विचार करतील. एक गोपिका समोर आली आणि म्हटलं, कृष्णा आम्हाला शिकवू, पतिव्रतेचा धर्म आम्हाला शिकवू नको. मी नाही शिकवणार तर कोण शिकवणार. म्हटले ठीक आहे, एका प्रश्नाचं उत्तर दिले. काय? एखाद्या स्त्रीचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिचा पती विदेशामध्ये कामा करता गेला, पण ही पत्नी त्या ठिकाणी तिच्या नवऱ्यापासून विमुक्त राहू शकत नव्हती. मग त्या नवऱ्याने सांगितलं, म्हटलं एक काम कर, काय माझ्यासारखाच एखादा पुतळा बनव आणि पुतळा बनवून जे माझ्यावरती प्रेम करणार आहे, सकाळी उठल्याच्या नंतर आधी मला चहा द्यायचा, नंतर दूध घ्यायचा, आधी मला जेवू घालायचं, नंतर तू जेवण करायचं, दुपारी थोडाफार नाश्ता द्यायचा, संध्याकाळी परत जेवण द्यायचं, आहे की नाही, मला स्नान करवायचं, असं सगळ्या गोष्टी या पुतळ्यासोबत कर. म्हटलं ठीक आहे, काय हरकत. मग पुढे बरीच वर्ष त्या ठिकाणी अशी सेवा त्या पत्नीने केली. पण पुढे 4-5 वर्ष निघून गेली. मग पुढे एक दिवस त्या ठिकाणी ती पत्नी त्या पुतळ्याला म्हणजे तिच्या पतीला जेव घालत होती. मग आणि तेवढ्या दरवाज्यावरती तिचा खरा पती आला. मग आता त्या पत्नीने काय करावं. प्रश्न जरा अवघडच आहे. का? कारण की 4 वर्ष त्या पुतळ्यामध्ये तिने आपल्या पतीला बघितलं आणि आता 4 वर्षाच्या नंतर जरी आपला स्वतःचा पती आला, पण आता याला अर्ध्यात सोडून जाता येईल का? नाही. मग काय केलं पाहिजे. शेवटी खरा पती तो खरा असतो. जावं तिने, दरवाजा उघडावा आणि आपल्या खऱ्या पतीला आत घ्यावं. तसंच कृष्ण या संसारातले हे जे पती आहेत ना, हे खोटे पती येत, हे आमच्यावरती खरं प्रेम कधीच करू शकत नाही. लोक आपल्या सौंदर्यावरती प्रेम करतात, आपल्या पैशावरती, आपल्यावरती कोणीही प्रेम करत नाही. बरोबर आहे. एकदा आपलं सौंदर्य समाप्त होऊ द्या, लोक आपल्यावरती प्रेम करतात काय? खोटी त्या ठिकाणी इच्छा शक्ती आपल्यावरती कोणीच प्रेम करत नाही. मग त्या खोट्या पतीच्या नादी आम्ही का लागावं जर तू आम्हाला खरा मिळाला तर. अरे तू आमचा खरा पती आहे, ते गेले तरी चालतात, पण तू आमच्या जीवनामधून जाता कामा. भगवान परमात्मा हसत म्हणायला लागला, गोपिकांनो फार हुशार झाले तुम्ही, आता तुम्हाला उठा म्हणायची गरज नाही. भजन सुरू झालं की नाचता तुम्ही. आता हुशार झाल्या गोपिकांनो तुम्ही. भगवान परमात्मा भक्ताची परीक्षा घेत असतो बघा नाही. आणि परीक्षा घेण्याकरता देवाला काही फार मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाही. काही आपल्याला भात शिजला कसा कळतो. एकीने आपण कुकरमध्ये पूर्ण हात टाकतो आणि हात टाकून तो भात असा पूर्ण हाताने असा करतो, नंतर आपल्याला कळतं की भात शिजला. बरोबर आहे की नाही. काय बघतो आपण. एक शीत बघतो. भगवान परमात्म्याने गोपिकांचे विचार बघितले आणि विचार बघताच भगवान परमात्म्याला कळालं की असू द्या गड्या, आता या गोपिका त्या ठिकाणी रास लीले करता फार उत्सुक आहेत आणि त्याच्या काही सुद्धा आहेत. म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, आपण सुंदर त्या ठिकाणी रास लीला करूया. भगवान परमात्म्याने सगळ्या गोपिकांना आपल्या जवळ बोलवलं. भगवान परमात्मा अधरावरती बासुरी घेऊन उभा राहिला. गोपिका भगवान परमात्म्याच्या जवळ उभ्या राहिल्या, पण भगवान परमात्म्याने बासुरी खाली घेतली. गोपिकांनी विचारलं, कृष्णा अरे एवढी प्रयत्न केली आणि परत तू बासुरी खाली घेतली. देवाने सांगितलं, गोपिकांनो जोपर्यंत माझी राधा राणी येत नाही ना, तोपर्यंत मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी रास लीला करू शकत नाही. सगळ्या गोपिकांनी त्या ठिकाणी माझ्या राधा राणीला बोलवलं. माझी राधा राणी त्या ठिकाणी प्रगट झाली आणि प्रगट झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सुंदर बासुरी वाजवली. सगळ्या गोपिका रास लीलेचा आनंद घ्यायला लागले, सगळे नाचायला लागले. तेवढ्यात एक गोपिका भगवान परमात्म्याजवळ आली, हे कृष्णा अरे माझे पाय फार दुखायला लागलेत रे. भगवान परमात्मा धावत त्या गोपिकाजवळ जातो, त्या गोपिकेचे पाय दाबायला लागतो. दुसरी गोपिका आहे, हे कृष्णा अरे माझं डोकं फार दुखायला लागले रे. भगवान परमात्मा धावत त्या दुसऱ्या गोपिकेजवळ जाऊन तिचं डोकं दाबायला लागतो. तिसरी गोपिका, हे कृष्णा अरे मला फार तहान लागली, मला पाणी प्यायचंय. भगवान परमात्मा धावत घरामध्ये जातो, पाणी घेऊन येतो आणि त्या गोपिकेला पाणी देतो. एक गोपिका म्हणते, हे कृष्णा अरे माझी चप्पल त्या ठिकाणी ठेवलेली ती जरा घेऊन येतो का. भगवान परमात्मा धावत जातो, ती चप्पल आपल्या डोक्यावरती घेतो, पळत त्या गोपिकेच्या पायामध्ये टाकतो. भगवान परमात्मा विचार करायला लागला, आपण यांच्यावरती प्रेम केलं, पण आपल्या प्रेमामध्ये ह्या अभिमान बघायला लागल्या.
यांना वाटतं देवाला आपण आपलं बनवलं, एकदा एखादी वस्तू आपली झाली की त्याची किंमत जरा. गोपिकांना वाटलं भगवान परमात्मा आता माझा दास झालेला आहे. देवाने विचार केला आणि ज्या वेळेला भक्ताच्या हृदयामध्ये अभिमान येतो, भगवान परमात्मा तिथं थांबत. भगवान परमात्मा हळूच त्या ठिकाणी राधाराणीच्या जवळ गेले. राधाराणीच्या हातामध्ये हात घेतला, त्या ठिकाणावर अंतर्धान भगवान परमात्मा झाले. त्या ठिकाणावर निघून त्या ठिकाणी भांडेर वनामध्ये वृंदावनामध्ये गेले. आणि भगवान परमात्मा आणि राधाराणी दोघच जण त्या ठिकाणी विहार करायला लागल्या. विहार करत असताना भगवान परमात्मा राधाराणी आनंद घेत आहे. इकडे सगळ्या गोपिका भगवान परमात्म्याला बघायला लागल्या. हे कृष्णा, अरे कृष्ण कुठे गेला? आता आमच्या सोबत होता, आता आमच्या सोबत रासलीला करत होता, कुठे गेला कृष्णा, कुठे गेला कृष्ण? सगळ्या गोपिका कृष्णाला बघायला लागल्या, पण कृष्ण दिसायला तयार नाही. का? कारण की कृष्णाला कधीही अभिमान सहन होत नाही. गोपिका त्या ठिकाणी बघायला लागल्या. कृष्णा, हे कृष्णा, हे कृष्णा, चुकलंय का? चुकलं असेल तर माफ कर, आम्हाला क्षमा कर, आम्हाला असं सोडून जाऊ नको. सगळ्या गोपिका त्या ठिकाणी रडायला लागल्या. जमिनीवरती पडल्या आणि जमिनीवरती पडून त्या ठिकाणी जमीन खोदायला लागल्या. हे कृष्णा, अरे या जमिनीमध्ये गेलास का तू? हे आकाशा, अरे तुझ्यामध्ये आलाय का आमचा कृष्ण? कुठे गेला आमचा कृष्ण? गोपिका त्या ठिकाणी प्रेमामध्ये व्याकुळ व्हायला लागल्या, रडायला लागल्या. आई, 10 अवस्था प्रेमाच्या सांगतात बघा. शास्त्रामध्ये 10 अवस्था प्रेमाच्या सांगितल्या. त्यापैकी 9व्या अवस्थेमध्ये माझा भगवान त्या ठिकाणी गोपिका गेल्या. प्रत्येक जड वस्तूमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला बघायला लागल्या. तुलसीला जाऊन विचारायचं, हे तुलसी, अगं तू माझ्या कृष्णाला बघितलंय का? ब्रह्मांना जाऊन विचारायचं, हे देवता, अरे मी असं ऐकलंय की तुझ्यामध्ये नरसिंह होता, माझ्या कृष्णाला तू तुझ्यामध्ये सामावून घेतलंय का? देणार नको ना, मला दे ना माझ्या कृष्णाला. दगडांना विचारायला लागले, अरे माझ्या कृष्णाला तुम्ही घेतलंय का? देणारे माझ्या कृष्णाला द्या. सगळ्या गोपिका त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये वेड्या व्हायला लागल्या. शेवटी माझ्या गोपिका त्या ठिकाणी प्रेमाच्या 10व्या अवस्थेमध्ये गेल्या. आई, काय असते प्रेमाची 10वी अवस्था? ज्या वेळेला आपल्या प्रेमाला आपण आपल्या स्वतःमध्ये बघतो ना, ती माणसाच्या जीवनातली खरी प्रेमाची अवस्था असते. आता मात्र गोपिका दुसऱ्यांना विचारत नव्हत्या. आता एक गोपिका त्या ठिकाणी आपल्या कमरेवरती पिवळं वस्त्र बांधायचे, एखादी गोपिका आपल्या आधारावरती त्या ठिकाणी बासुरी घ्यायची, एखादी गोपिका गिरधरजींची त्या ठिकाणी प्रतिज्ञा करायची, एखादी गोपिका कृष्णासारखं त्या ठिकाणी वापरत चालत चालत जायची आणि स्वतःमध्ये कृष्णाला बघायची. मीच कृष्ण आहे, कृष्ण काय दुसरा? मीच कृष्ण आहे, मी स्वतः कृष्ण आहे. आई, ज्या वेळेला आपण भगवान परमात्म्यावरती खरं प्रेम करतो ना, त्यावेळेला त्याला सुद्धा आपल्यावरती प्रेम करावं लागतं. माझ्या राधाराणीला सहन झालं नाही. कदाचित तो कृष्ण जर आता गोपिकांजवळ गेला नाही ना, तर त्या गोपिका वेळा झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या राधाराणीने भगवंताला सांगावं, कृष्णा, मला माहिती आहे तुझं माझ्यावरती फार प्रेम आहे गड्या, झाला असेल अभिमान त्यांना, पण त्या गोपिका सुद्धा तुझ्या आहे. एखादी चूक झाली म्हणून माणसाने आपल्या प्रेमाला कधी सोडायचं नसतं. ऐकताय नाही? जीवनामध्ये एखादी चूक झाली म्हणून आपल्या प्रेमाला कधी सोडायचं नसतं. त्याला पुन्हा आपल्या जवळ करायचं असतं. कुणाकडून चुका होत नाही, प्रत्येकाकडनं चुका होत असतात, पण त्या चुकांवरती पांघरून घालून पुन्हा जो प्रेम करतो तो खरा प्रेमी. एखादी चूक झाली म्हणून व्यक्तीला जर सोडत असेल तर नक्की समजून घ्या त्याचं प्रेम नाही, त्याचं आपल्यावरती खरं प्रेम नाही. पण आपण सुद्धा तसंच वागलं पाहिजे. आपल्याकडनं चूक झाल्याच्या नंतर पुढचा व्यक्ती जर आपल्याला क्षमा करत असेल तर त्याला नपुंसक न समजता खरा पुरुषार्थित्व आहे. आणि भगवान परमात्मा नपुंसक नाही तर परम पुरुष आहे. भगवान परमात्माने राधाराणीची त्या ठिकाणी विनंती ऐकली, पण भगवान परमात्मा राधाराणीला म्हणतो, राधे थोडंसं आम्हाला गोपिकांना अजून विरह होऊ दे, कारण की लगेच जर एखादी वस्तू मिळाली तर पुन्हा गर्व होण्याचे चान्सेस. आपल्या हातून संपत्ती गेली, आपल्याला दुःख होतं, पुन्हा संपत्ती जर वापस आली तर अभिमान होतो. काय होतो? अभिमान होतो. दुःखानंतर दुसरी गोष्ट अभिमानाची असते. थोडंसं थांब म्हटली, थोडा काळ जाऊ दे आणि तदनंतर त्या ठिकाणी आपण त्यांच्याजवळ गेल्याशिवाय राहायचं नाही. गोपिका रडायला लागल्या आणि आई रडत रडत त्या ठिकाणी गोपिकांनी सुंदर असं गोपीगीत त्या ठिकाणी गायलं. भगवान परमात्म्याविषयी संत म्हणतात, अरे विद्वान कोणाला म्हणायचं,
जो भगवान परमात्म्याच्या प्रती आपले शब्द प्रस्तुत करतो त्याला विद्वान म्हणायचं. लोकांना आपली विद्वत्ता दाखवतो तो विद्वान नसतो. भगवंताप्रती शब्द प्रस्तुती करणं त्याला विद्वान म्हणायचं. आणि गोपिका साधारण होत्या का? ज्यांच्यापासून वेदाची निर्मिती झाली ना त्या गोपिका होत्या. सुंदर त्या ठिकाणी भगवान परमात्म्यासाठी त्या गोपिका गोपी गायला लागल्या. जयती अरे तुझ्या जन्माने त्या प्रजाला सुद्धा प्रसन्नता प्राप्त झाली. एवढा सुंदर तू आहेस. शरदुदाशये साधुजात सर शिरसी जोदर श्री मुषादुषा. अरे तू दाता आहेस, आम्ही घेणारे आहोत. तू देणारा आहे, तू प्रेम देणारा आहे, आम्ही तुझ्याकडनं प्रेम घेणारे आहोत. तर तू फक्त देणारा नाही, तुझ्यापासून प्रेम उत्पन्न होतं. कृष्णा, अरे जर तू आम्हाला सोडून गेलास तर आम्हाला प्रेम कोण देईल? अरे जर तू आम्हाला सोडून गेलास तर आम्हाला कोण समजेल? अरे जर तू आमच्यापासून दूर गेलास तर आम्ही जिवंत राहू शकणार नाही. गड्या सोड ना. आला असेल राग आमचा, पण आम्हाला सोडू नको. आम्ही असं ऐकलंय की यमुनेमध्ये एक दिवस त्या ठिकाणी कालिया नागाने सगळ्या प्राण्यांना मारण्याचा बात घेतला आणि त्यांना सुद्धा तू वाचवलं. अरे त्या कालिया नागापेक्षा तर आम्ही चांगलेच आहोत. आमच्यामध्ये विष तर नाही आले, फक्त अभिमान तो सुद्धा नष्ट झाला. मग जर त्या कालिया नागाला तू त्या ठिकाणी वाचवू शकतोस, त्या आगासुराला वाचवू शकतोस, त्या बकासुराला वाचवू शकतोस, त्या शक्तासुराला वाचवू शकतोस, सगळ्या राक्षसांना वाचवू शकतोस, राक्षसांपेक्षा तर आम्ही चांगलेच आहे ना. तुझी सेवा आम्ही करतो, तुझ्यावरती आम्ही एवढं प्रेम करतो, आम्हाला सोडू नकोस ना, आमच्यावरती दया कर. आणि असं ऐकले तुझं नाव घेतलं तरी सुद्धा पाप नष्ट होतात. तव कथा मृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम. तुम्ही असं ऐकलंय की तुझं नाव फक्त ऐकलं तरी सुद्धा प्रसन्नता प्राप्त होते. म्हणे का सोड दुसऱ्यामुळे झाली आमच्याकडनं चूक, एक वेळेस माफ कर. जिया
जोपर्यंत तो आमच्या समोर येत नाही ना तोपर्यंत आम्हाला अन्न सुद्धा जाणार नाही. अरे जर तो आमच्या समोर आला नाही ना तर या देहामध्ये प्राण राहणार नाही. कृष्णा अरे येणार ये लवकर ये. अर्थ केले त्या ठिकाणी सगळ्या गोपिका भगवान परमात्म्याला बोलवायला लागल्या. शेवटी भगवान परमात्म्याने विचार केला आता जास्त परीक्षा देण्यामध्ये अर्थ नाही. भगवान परमात्मा राधाराणी सोबत त्या ठिकाणी सगळ्या गोपिकांच्या मधात प्रगट झाले आणि प्रगट झाल्या भगवान परमात्म्याच्या दिशेने सगळ्या गोपिका पळाल्या आणि म्हणाले हे कृष्णा अरे तू फार निष्ठुर आहेस. भगवान परमात्म्याने विचार केला आतापर्यंत माझ्यासाठी या रडत होत्या आणि मी समोर आल्यावर म्हणतात तू निष्ठुर आहेस. अरे तू गुरुद्रोही आहेस. का म्हणताय गोपिकांना असं? काय केलं मी असं की तुम्हाला मी गुरुद्रोही दिसतोय, मी निष्ठुर दिसतोय? अरे कृष्णा काही असू दे गड्या, पण आज आम्हाला एक गोष्ट मात्र कळाली. काय? तू फार त्या ठिकाणी स्वार्थी आहे. स्वार्थी कसा स्वार्थी? अरे तू फक्त तुझ्यावरती प्रेम करणाऱ्यावरती प्रेम करतो. तुझा जर कोणी राग करत असेल तर तू त्याच्यावरती प्रेम करत नाही. आम्ही असं ऐकलं की तू देव आहेस आणि देव तर राग करणाऱ्यावरती सुद्धा प्रेम करतो. कसला रे देव तू? देव काय नाही मग स्वार्थी आहेस. भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोपिकांच्या जवळ जातात. गोपिकांनो निस्वार्थ नाही, गुरुद्रोही सुद्धा नाही. मग पण प्रेम वाढवण्याकरता विरह अत्यंत महत्वाचा असतो आणि कदाचित जर मी तुमच्या जवळून गेलो नसतो तर तुम्हाला माझं महत्व कळालं असतं. म्हणजे प्रेमाचं महत्व तुम्हाला कळालं नसतं. पण असू द्या, आता मी तुमच्या सोबत आहे. आता मी तुम्हाला त्या ठिकाणी सुंदर रासलीलेचं वर्णन त्या ठिकाणी संपूर्ण सुंदर अशी रासलीला त्या ठिकाणी सुरू झाली. रास क्रीडा म्हणजे काय? रासलीला म्हणजे भगवान परमात्मा एक आणि गोपिका अनेक, त्याला म्हणायचं रास. बघा माझ्याकडे बघा, गोपिका अनेक भगवान परमात्मा एक म्हणजे रास. आणि जेवढ्या गोपिका तेवढे भगवान परमात्मा म्हणजे महाराज. भगवान परमात्माने रासलीला नाही केली, मग महाराज केला. सगळ्या गोपिका त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या जवळ उभ्या आहेत. भगवान परमात्मा मधात त्या ठिकाणी अधरावरती बासुरी लावून उभा आहे. सगळ्या गोपिका नाचायला लागल्या, गायला लागल्या आणि गात असताना त्यांच्या पायातल्या पैंजणाचा आवाज हिमालयामध्ये महादेवाच्या कानावरती गेला. महादेवाला सुद्धा मोह आवरला नाही. महादेव सुद्धा पार्वतीला म्हणाले हे पार्वती, अगं भगवान परमात्म्याने रासलीला करण्याकरता सुरुवात, मला जायचंय लवकर. पार्वतीने महादेवाच्या हाताला धरलं, म्हटलं थांबा, असं कुठेही जाऊ नका. चांगल्या माणसानं असं कुठेही जाऊ नये. तिथं तुमचं काम नाही, तो स्वतः बायाला ठेवला, तिथं फक्त बायालाच जाऊ असं मी नाही. पार्वती माता महादेवाच म्हणाली. हे कोण कोणाच म्हणाले? मग म्हटले तिथं काय तुमचं काम आहे का? मग तिथं फक्त बायांनी जावं, गोपिकांनी जावं. महादेवाने काही ऐकलं नाही. महादेव त्या ठिकाणाहून हिमालयातून निघाले, ब्रजमंडलामध्ये गेले. तेवढ्याच गोपिका आडवायला. कुठं कुठं वाट चुकले इकडं? म्हटले राजा का? चला रिवर्स गिअर टाका, जसे आले तसे वापरा. तुमचं इथं काही काम? म्हटले काय नाही, इथं फक्त गोपी भाव लागतो, गोपी लागतात. म्हटले असं आहे का? 5 मिनिटात गोपी. भगवान परमात्मा परत हिमालयात गेले. पार्वती मातेला म्हटलं पार्वती ब्रँडेड साडी काढ. आणि आज देवाचं लग्न म्हणलं ब्रँडेड साडी काढ. मग मेकअपची किट लवकर दे. पार्वती मायाने सांगितलं, म्हटलं ब्रँडेड साडी मी तुम्हाला देईन, ब्रँडेड मेकअप मी तुम्हाला देईन, पण ह्याचं काय? भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हटलं तू चिंता करू नको, हे असंच राहिलं तरी. भगवान परमात्म्याने सुंदर त्या ठिकाणी गोपी भाव घेतला आणि गोपेश्वर महादेव म्हणून त्या ठिकाणी भगवान
संत आनंदामध्ये रासक्रीडेचा त्या ठिकाणी आनंद घेताय. राधा नाचते, कृष्ण नाचतोय, गोपिका नाचतायत, महादेव नाचताय, संत सज्जन सगळे जण नाचतायत आणि त्याच आनंदामध्ये आपल्याला सुद्धा आनंद घ्यायचा आहे. जागेवर उभं राहायचं. जागेवर उभं राहा. जागेवर घ्या.
Hare
रास रासेश्वर भगवान आज के कलंड की निकलेला धाम की घड्याळीचा काटा सुद्धा आपल्याला फार पुढे चाललाय आता जास्त बिंदास करण्यात आहे. गावासाठी जोरात टाळ्या वाजवा बरं. गावात एकटेच आमचे बाबा होते फक्त नाचणारे चांगले जे तुम्ही सोडू माणसापैकी. ज्या बाबांनी फार सुंदर त्या ठिकाणी आनंद घेतला. आता लग्नामध्ये मात्र तुम्ही आनंद घ्या. भगवान परमात्म्यासोबत समस्त गोपिकांनी सुंदर असा रास कडेचा आनंद घेतला. भगवान परमात्म्याने सकल गोपिकांना सुख प्रदान केलं. तदनंतर सगळ्या गोपिका आपापल्या घराकडे त्या ठिकाणी निघाल्या. भगवान परमात्मा नंदवाड्यामध्ये त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर यशोदा मैया नंद बाबा सोबत त्या ठिकाणी चर्चा करायला लागले. तेवढ्यात नारदजी मथुरेमध्ये गेले आणि नारदजीने कंसाची नारदाची मीटिंग झाली. नारदाने कंसाला सांगितलं, म्हटलं अरे कंसा, अरे विसरला काय, तुझा काळ जन्माला आलेला आहे. म्हटले महाराज विसरलो नाही, पण आम्हाला सापडतच नाही तो कुठे. खूप प्रयत्न केले त्याला मारायचे, पण तो काही आमच्या हाती लागे. आई ओ आई शांतरा इकडे बघा असं शांतरा. म्हटले आम्ही फार प्रयत्न करायला लागलोय त्याला पकडण्याचा, तो काही आमच्या हाताला लागत. नारदाने सांगितलं, म्हटले कसा हाताला लागेल. म्हटले का, अरे तो तुझ्या जवळच आहे, तू त्याला दूर शोधतोय. कुठे आहे तो. अरे म्हटले वृंदावनामध्ये नंदबाबाच्या घरामध्ये जो मुलगा जन्माला आलेला आहे तो तुझा काळ आहे. कंसाने ऐकलं ना, आपल्या आसनावरून जागेवरती उभा राहिले. काय, नंदबाबाचा मुलगा माझा काळ आहे. हो, नंदबाबाचा मुलगा तुझा काळ आहे. मग महाराज मी आता जातो, राक्षसांना पाठवतो, त्याचं त्या ठिकाणी शक्तासूर बकासूर आधी तुम्ही राक्षस पाठवले, त्यांचे काय हाल झाले तुला माहिती ना. म्हणले हो, एकही त्यातलं जिवंत वापस आलं. बोला, एकही राक्षस जिवंत वापस आला. म्हटले तू जर गेला तर तू सुद्धा परत वापस येणार. म्हटले महाराज मग करावं तरी काय. म्हटले एक काम कर, काय, भगवान परमात्म्याचे काका आहेत अक्रूरजी, त्यांना पाठव आणि त्यांना सांग की कृष्णाला आणि बलरामाला त्या ठिकाणी मथुरेमध्ये घेऊन ये. म्हटले महाराज ते का बरं जाते त्याला बोलवायला. म्हटले एक काम करा, काकाला जर पाठवलं तर पुतणी आल्याशिवाय राहणार, आणि तू जर गेला तर तू तिकडच तुला मारून टाकल्याशिवाय राहणार. कंसाने विचार केला, म्हटलं आयडिया चांगली. कंसाने अक्रूरजीला त्या ठिकाणी वृंदावनाच्या दिशेने पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर सांगितलं, म्हटले अक्रूरजी, जोपर्यंत तुम्ही कृष्णाला घेऊन येत नाही तोपर्यंत वापस येऊ नका. अक्रूरजीने सांगितलं, ठीक आहे महाराज, तुमची आज्ञा, मी त्यांना आणेपर्यंत परत वृंदावनात येणार नाही. अक्रूरजी त्या ठिकाणी वृंदावनाच्या दिशेने निघाले. पण निघत असताना अक्रूरजीने विचार केला की माझ्या हातून किती मोठं पाप व्हायला लागले, की माझ्या स्वतःच्या घरातल्या वंशजांना मी माझ्या हाताने मारतोय. पण काय करणार, राजाचा आदेश. म्हणून अक्रूरजी त्या ठिकाणी वृंदावनामध्ये गेले आणि बघतात तर काय, नंदबाबा नंदवाड्यामध्ये बसलेले होते. धावत अक्रूरजी नंदबाबाजवळ गेले. नंदबाबाने त्यांना मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर बसवलं आणि बसवून सांगितलं, म्हटले काही चहा नाश्ता पोहे काही करू का तुम्हाला. आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपण असं करतो, काही करू का. म्हटले काही थंड गरम वगैरे काही बोलवायचं का. अक्रूरजी महाराज म्हटले, दादा मला काहीच नको. मग कंसाचा तुला एक निरोप घेऊन आलोय. म्हटले काय निरोप आहे. म्हटले तुझ्या दोन्ही मुलांना कंसाने बोलवलंय. का बरं बोलवलंय. राजा आहे तो, बोलू शकतो, त्याने तुला बोलवलं. नंदबाबाने विचार केला, नक्कीच आपल्या मुलांच्या प्राणाचा घात त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. राजाची आज्ञा कशी होणार. नंदबाबाने भगवान श्रीकृष्णाला आणि दाऊ भैयाला बोलवलं आणि सांगितलं, कृष्णा, दाऊ भैया, अरे तुझे काका आले तर अक्रूरजी, तुला कंसाने बोलवलंय म्हणे, जाणार का तुम्ही. भगवान परमात्मा वाटच बघून होते. भगवान परमात्म्याने सांगितलं, बाबा मग जाणार ना, बरेच दिवस झाले आम्हाला मथुरा बघायची इच्छा होती आणि मला माझ्या सवकड्यांना मथुरा बघण्याकरता जायचंच होतं. बरं झालं माझ्या मामाने मला बोलवलं. नंद बाबा मात्र विचार करत होते, कृष्ण जर एकदा गेला तर
गोपिकाच्या कानावरती अशी आवाज पडल्या पडल्या यशोदा मैया त्या ठिकाणी खाली पडली. अहो काय करताय तुम्ही? अहो तो कंस आपल्या कृष्णाला मारल्याशिवाय राहणार नाही. राक्षस आहे तो. अगं राजा आहे. राक्षस जरी असला आपल्याला माहिती आपल्या मुलांना मारणार आहे, पण राजा आहे तो, त्याचा शब्द आपल्याला मोडता येणार नाही. यशोदा मैया धावत कृष्णाजवळ, कृष्णा जायचं म्हणतोयस? कंसाजवळ जायचं म्हणतोय? तुझ्या आईला सोडून जाणार? आई अगं मी कायमचा थोडी चाललोय. आता 2-3 दिवस गेलो आणि परत वापस आलो. मथुरेला फक्त फेरफटका मारून. यशोदा मैया हरकत नाही, तुझी इच्छा. दिवस उजाडला, समस्त वृंदावनाला कळालं भगवान परमात्मा मथुरेला जाणार आहे. सगळ्यांना माहिती होतं एकदा गेलेला भगवान परमात्मा परत वृंदावनात वापस येणार. सगळ्या गोपिका त्या ठिकाणी नंद बाबाच्या बाळासमोर त्या ठिकाणी रमत आल्या. भगवान परमात्मा, अक्रूरजी, दाऊ भैया, श्रीरामा, मधुमंगल आदी सगळी जण त्या ठिकाणी मथुरेकडे जाण्याकरता सज्ज झाले. अंगावरती सुंदर वस्त्र धारण केले, रथामध्ये बसणार तेवढ्यात गोपिका आल्या. कृष्णा जातोयस रे आम्हाला सोडून? एवढं प्रेम दिलं तू आम्हाला आणि आता आम्हाला सोडून जातोयस? अरे गोपिकांनो वेड्या झाल्यात का तुम्ही? मी आता गेलो आणि आता आलो. काय करायचंय? फक्त मामाला भेटून यायचंय, मथुरा बघून यायचंय, कायमचं नाही जात. आम्हाला नको सांगू, तू कायमचा जातोयस की नाही जातोयस आम्हाला नको सांगू, आम्हाला सगळं माहितीये. गोपिका धावत गेले. ए राधे, आपला कृष्ण जातोय, तुला काही कसं वाटत नाही का? राधा राणी धावत त्या ठिकाणी नंद बाबाच्या बाळेकडे आली आणि आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याकडे बघून रडायला लागली. कृष्णा जातोयस आम्हाला सोडून? देव म्हणाले, ज्या कार्याकरता माझा जन्म झालेला आहे ते कार्य सुद्धा मला करावे लागते. राधे तू जर मला म्हटली ना तर नाही जात. तुझ्या मुखातून जर नाही शब्द निघाला ना तर नाही जाणार. राधा राणीच्या मात्र नाही शब्द निघाला नाही. का? कारण की जो व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो, आपलं सुख त्याच्यासाठी प्रेम असते. आपला आवडणारा व्यक्ती जर सुखी असला तर आपण सुखी असतो, आणि आपला आवडणारा व्यक्ती जर दुःखात असला तर आपण पंचपक्वान्न जरी खात असेल, एसी मध्ये जरी राहत असेल तरी आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. राधा राणीने विचार केला, कृष्ण माझा आहे, गोपिकांचा आहे, नंद बाबाचा आहे, यशोदेचा आहे, समस्त ब्रजवासियांचा आहे. त्याच्या जीवनात सुद्धा काही कार्य आहे आणि त्याची कार्य पूर्ण करण्याकरता त्याला जावं लागेल. जातोय ना? भगवान परमात्म्याने राधा राणीकडे बघावं. आपल्या कमरेची बासुरी काढून राधा राणीकडे द्यावी. आपल्या मोर मुकुट काढून त्या ठिकाणी गोपिकांजवळ द्यावा. आपल्या कमरेला बांधलेलं पिवळं वस्त्र त्या ठिकाणी काढून गोपिकांच्या अंगावरती फिकावं. रथावरती भगवान परमात्म्याने बसावं. अक्रूरजीने रथाचं सारथ्य करावं. थोडस समोर जावं. धावत यशोदा मैया येते. कृष्णा जातोयस का रे? आतापर्यंत भगवान परमात्मा रथामध्ये बसून निघण्याच्या तयारीत होता, पण यशोदा मैयाचा शब्द कानावरती पडला. रथामधून उडी घेऊन भगवान परमात्मा यशोदा मैयाला बिघडला आणि यशोदा मैयाला म्हणायला लागला, मैया अगं जावं लागेल, जाऊ दे ना मला. यशोदा मैया म्हणते, देवा देवा कुणाला देवा म्हटले? अगं यशोदा मैया काय म्हणते? अचानक कृष्णापासून देव कस काय झालो मी? देव मला आज कळालं. कृष्णा देवा क्षमा कर. काय बोलतेस काय? किती मारलं रे मी तुला? दही दूध तुपासाठी मी तुला मारलं, तू देवेस? अरे उकळाला बांधून मी तुला मारलं, खोड्या करायचा नको नको म्हणून तुला मारलं. किती त्रास दिला मी तुला. अगं आई नको नको बोलू असं. आजही मी तुझा कृष्ण आहे, पहिलेही मी तुझा कृष्ण होतो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझा कृष्णच राहणार आहे. आई मला दूर करू नको.
भगवान परमात्मा त्या ठिकाणी आईला म्हणतो, आई अगं मी पहिलेही तुझाच कृष्ण होतो, आताही तुझाच कृष्ण आहे, नको नका म्हणू मला देव. अगं जगाने मला देव म्हटलं तरी चालेल, पण तू मला देव म्हणून नको का? अरे मुलगा कितीही मोठा असला तरी आईपेक्षा श्रेष्ठ कधी होऊ शकत नाही. आई अगं देवकी मातेने मला जरी जन्म दिला असला तरी माझं संगोपन मात्र तू केलेस. आई नको ना ग म्हणू मला देव. आई तुझ्याशिवाय मी हृदय, नको ना सोडू मला, नको ना असं करू. भगवान परमात्मा त्या ठिकाणी रडायला लागला. यशोदा मैया त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला म्हणते, देवा चाललायस ना तू आता मला सोडून, एक काम करशील काय? काय करायचं आई सांग ना, तू जे म्हणशील ते करायला मी तयार, फक्त सांग. देवा एकच कर, तुझे चरण मला एकदा स्पर्श करू दे. आई अगं काय बोलतीये? आई आहे तू माझे चरण स्पर्श करायचे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जमिनीवर बसला. थांबा ना हो माय बाप. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जमिनीवरती बसला. आईच्या चरण स्पर्श करायला लागला. आई अगं तुझ्यापासून मी जन्माला आलोय, तुझ्यापासून माझं जीवन, नको मला देव म्हणून. भगवान परमात्मा त्या ठिकाणी रथामध्ये बसले. रथामध्ये बसून त्या ठिकाणी मथुरेमध्ये गेले आणि मथुरेमध्ये गेल्या गेल्या बघतायत तर काय एवढी सुंदर मथुरा त्या ठिकाणी, सोन्यात चांदीने मडलेली मथुरा. भगवान परमात्मा, श्रीदामा, मधुमंगल आदी सगळे जण त्या ठिकाणी बघायला लागले. फार आनंद उत्सव साजरा करायला लागले की एवढी वर्ष झाली म्हणे आपल्याला मथुरा बघायची होती, एवढ्या वर्षाच्या नंतर आपण मथुरेला आलो आहे की नाही. बऱ्याच दिवसाची जीवाची मुंबई करायची होती. अरे इकडं बा, इकडं आहे मी, इकडं काय आता इकडं लक्ष द्या. हळूच त्या ठिकाणी श्रीरामाने भगवान परमात्म्याच्या पोरीला मारले. कृष्णा अरे आपण शहरामध्ये आलो, अशी नाटकी वस्तू जमलं का? चांगली ओके, एक नंबर काम झालं. समोर गेला म्हटल्याला थोडंसं गळ्यामध्ये माळ असतं तर अजून चांगलं झालं असतं. भगवान परमात्मा लगेच त्या ठिकाणी एका सोन्याच्या दुकानामध्ये गेला. ऐका काय कंसाचा भात काय दागिने द्या. दुकानदार थोडं समोर गेले. कृष्णा एकच गोष्ट राहिली म्हणजे काय झालं रे? एवढं सुंदर वस्त्र घातली, सुंदर माळा घातली, पण एक गोष्ट झाली काय म्हणे, आपण हिंदू आहे तर आपल्या कपाळावरती चंदन असलं पाहिजे. आपण हिंदू आहे तर आपल्या कपाळावरती कुंकू असलं पाहिजे, चंदन असलं पाहिजे. तेवढ्यात एक पूजा त्या ठिकाणावर जात होती. भगवान परमात्म्याने तिला आवाज दिला, ए सुंदर इकडे ये. ती आली आणि म्हटली, दादा कुणाला म्हटलं तुम्ही? अगं तुलाच म्हटलं. म्हटले तुम्हाला दिसत नाही का? तुम्हाला सुंदर चंदन भगवान परमात्म्याने लावलं. श्रीरामाला म्हटलं आता जमलं का? म्हटले ओकेच, चला आता त्या ठिकाणी कंसाच्या वाड्यामध्ये. सुंदर त्या ठिकाणी सगळी जण कंसाच्या वाड्यामध्ये चालली. ओल्यापीठ नावाचा हत्ती कंसाने भगवान परमात्म्याला मारण्याकरता त्या ठिकाणी दरवाजावरती उपस्थित झाला होता. चांदूर मुष्टी आणि राक्षस त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला मारण्याकरता कंसाने त्या दरवाजावरती ठेवले होते. पण भगवान परमात्मा तो कुणाच्या हाती बलराम दादा त्या ठिकाणी गेले आणि एक एक मुष्टीमध्ये चांदूर मुष्टी आणि राक्षसांचा संहार केला. कंसाने आवाज दिला, ए कृष्णा अरे मला मारण्याकरता तुझा जन्म झाला होता ना, तुझ्या वृंदावनात नाही, तू माझ्या मथुरेमध्ये आहे, माझ्या राजधानीमध्ये आहे. आता तुम्हाला मारू शकणार, आज तुला मारल्याशिवाय मी राहणार नाही. उंच आसनावरती कंस बसलेला होता. भगवान परमात्मा सावध भगवान परमात्मा गेले. एका राक्षसाच्या मांडीवरती पाय करून भगवान परमात्मा
भावी काय झाले त्याला अरे थोडं मोठी असला ना तर आम्हाला आनंद होईल विचार ना त्याला उद्धवजी महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला भेटण्याकरता मंगळावरती गेले कृष्णा हो देवा काय झालं तुम्हाला काय झालं देवा असं कसं म्हणा तुमचा चेहरा पडलाय तुम्हाला लोक काहीतरी तुमच्या मनामध्ये देवाने मला गोकुळामध्ये नंदबाबा यशोदा मैयाच्या आश्रयामध्ये ठेवलं किती प्रेम दिलं माझ्या यशोदा किती प्रेम दिलं माझ्यावरती अरे लागायचं मला आसून तिच्या डोळ्यामध्ये घोड्या मी करायचो गवळींना त्रास मी द्यायचो पण ऐकावं मात्र तिला लागायचं मी घरी गेल्याशिवाय नंदबाबाने कधी मुखामध्ये त्रास टाकला नाही मी घरी येईपर्यंत नंदबाबा कधी झोपले नाही किती प्रेम करायच्या माझ्यावर त्या गोपिका त्यांच्या घरी जाऊन चोरी करायचो त्यांची माटा फोडायचो तरी सुद्धा त्या म्हणायच्या कृष्णा आज माझ्याकडे यायचं बरं किती प्रेम करायचं माझ्यावरती बरं त्या संसारामध्ये जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम राधाराणीवर गेले नाही की राधा आणि माझ्यावरती प्रेम सुद्धा देव भावाचा देव सुद्धा प्रेमाचा भोगलेला आहे मग एक काम करतोस का काय काम करायचं सांगा ना वृंदावनाला जातोस का जातो ना वृंदावनाला जा आणि वृंदावनाला जाऊन माझ्या यशोदा मैयाला नंदबाबाला गोपिकांना सांग की तुमचा कृष्ण फार चांगला आहे तो त्या ठिकाणी सुंदर आहे त्याचं जीवन चांगलं चालू आहे त्यांना सांगा वृंदावनाला सांगितलं ठीक आहे म्हणजे पण एक काम कर काय जात असताना माझा रथ घेऊन जा पिवळे वस्त्र घालून जा डोक्याला मोर उठला काय रे देवा अरे जर तू तुझ्या वेशामध्ये गेला तर तिथलं कुणी तुला बोलणार नाही उद्धवाने त्या ठिकाणी सुंदर मोर धारण केला पिवळे वस्त्र धारण केले आणि मग वृंदावनाच्या दिशेने उद्धवजी महाराज निघाले वृंदावनामध्ये पोहोचल्याच्या नंतर बघतायत तर काय सगळे त्या ठिकाणी रडतायत कोणी एकमेकाच्या खांद्यावरती डोकं ठेवून भगवान परमात्म्याच्या विरामध्ये रडतंय उद्धवाने विचार केला म्हटले नक्की या वृंदावनातली सगळी वेळीच आहे तो कृष्णही वेडा आणि तिच्यासोबत राहणारी हे सुद्धा वेळेच एकानं मला विचारलं का हो नंदबाबा कुठे म्हटलं हा जो नाला जातोय ना या नाल्याच्या भोवताली तुम्ही जा आणि ज्या ठिकाणी हा नाला संपेल नंदवाड्याकडून एवढा मोठ्या पाण्याचा हजारो गोपिका त्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या रडतायत आणि त्यांची आसव त्या ठिकाणी वाहत येत आहेत त्याचा हा झरा आहे उद्धवजी म्हटले हा पक्का मिळत असतो आसवांचा कुठं झरा वाहत असतो का बोला आसवांचा झरा वाहत असतो का वाहतच नाही आहे का आपल्या घरातलं कोणी मिळत तर खूप जबरदस्ती रडावं लागतं आपल्याला ती रडते म्हणून ही रडते चांगला होता ती रडते म्हणून हिला रडावं लागतं खरं रडू येतं का हिला अरे आसवांची कुठं झरी वाहत असतात उद्धवजी महाराज त्या ठिकाणी त्या झऱ्याच्या दिशेने निघाले गेले यशोदे धावत यशोदा मैया आली आणि आल्याच्या नंतर आलिंगन दिलं चेहऱ्याकडे बघितलं खाली पडली तेव्हा वाटलं माझ्याकडनं काही चुकी झाली असेल यशोदा मैयाला काय झाले बाबाने सांगितलं उद्धवा चिंता करू जेव्हापासून तू कृष्ण गेलाय ना तेव्हापासून तुझी अवस्था अगदी अशीच आहे कुणालाही कृष्ण म्हणून मिठी मारते चेहरा बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक उद्धवजी महाराज त्या ठिकाणी आईचं हृदय कोमल असतं आई रडत असते नंदबाबा अहो त्या गोपिका म्हटले भगवंताने मला सांगितलं त्याकडून गोपिका आहे त्या गोपिकांना एक निरोप द्यायचा कुठे त्या गोपिका म्हटले जमुनाजीच्या जवळ जा त्या जमुनाजीच्या जवळ त्या गोपिका बसलेल्या आहेत म्हटले असं का बरोबर ठीक आहे उद्धवजी महाराज रथामध्ये बसले आणि जमुनाजीच्या जवळ गेले आणि बघतायत तर काय सगळ्या गोपिका हजारो लाखो गोपिका बसलेल्या आहेत आणि रडत आहेत उद्धवजी महाराज त्या गोपिकांच्या जवळ गेले आणि त्या गोपिकांनो अगं तो देव आहे या विश्वाची उत्पत्ती स्थिती प्रलय करणार आहे त्याच्यापासून वेद निर्माण झाले त्याच्यापासून पुराण निर्माण झाले या जगाची उत्पत्ती करणारा तो आहे तुम्ही त्याला काळ्या म्हणता चोर म्हणता तुझ्यासाठी असेल देव आमच्यासाठी त्याला देव म्हणू नको आणि देवत्वाचा अपमान करू नको उद्धवजी महाराजांनी सांगितलं म्हटले यांना समजवण्यात काही मजा एक काम कर म्हटले
तू त्याचा मित्र आहे ना? राधाराणीच्या जवळ असलेली बासुरी घेतली आणि उद्धवाच्या तोंडावरती फेकून मारली. हे घे बासुरी, जाताना त्याने आम्हाला दिली होती. हे घे त्याचं वस्त्र, त्याच्या तोंडावरती मार. नको आम्हाला त्याचं प्रेम, प्रेम देतो आम्हाला, सोडून जातो. नको, त्याला काय वाटलं आणि मरणार घेऊन जातो. उद्धवजी महाराज समजवतात. एका दिवसाकरता आलेले उद्धवजी 6 महिने वृंदावनामध्ये राहिले आणि 6 महिन्याच्या नंतर त्यांना आठवलं की देवाने आपल्याला एका दिवसासाठी पाठवलं होतं. 6 महिने झाले. उद्धवजीने सगळ्या गोपिकांना नमस्कार केला आणि त्या ठिकाणी आज्ञा घेतली. मथुरेमध्ये आले. जे उद्धवजी भगवान परमात्म्याला देव म्हणायचे ते उद्धवजी रथामधून उतरल्या म्हणतात, अरे कृष्णा, किती निष्ठुर आहेस. ज्या गोपिकांनी तुझ्यावरती एवढं प्रेम केलं, त्या प्रेमाची तुला थोडीशी कल्पना नाही रे. किती प्रेम करतात त्या गोपिका. जेवण सुद्धा करत नाही, पाणी सुद्धा पित नाही. एवढी वर्ष झाली तू त्यांचा त्याग करून तुझं नाव घेऊन जगायला लागली. एवढा कसा निष्ठुर आहे तू. भगवान परमात्म्याने उद्धवजीला जवळ घेतलं आणि सांगितलं, उद्धवा, ज्या कारणाकरता मी तुला पाठवलं होतं ते कारण माझं आता, कारण की भगवान परमात्म्याला उद्धवजीचा गर्भहरण करायचं होतं, ज्ञानवर्धन करायचं होतं. एक तो प्रेम की बात है वो तो बंदगी तेरे बस की नहीं है. असं कळलं नसतं म्हणून तुला वृंदावनामध्ये पाठवलं. आज उद्धवजीला कळालं की प्रेम काय असतं. समोर त्या ठिकाणी शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला सांगतात की समोर बलराम दादाचा विवाह रेवती सोबत त्या ठिकाणी झाला. त्यांचा संसार त्या ठिकाणी फार आनंदामध्ये सुरू होता आणि मोठ्या भावाचं लग्न झाल्याच्या नंतर लहान भावाचे मित्र लहान भावाला टोकतात, झाल्या ना आता मोठ्याचा नंबर, आता तुझा नंबर कधी लागतो, बोलू का मी बाबाला. ठीक आहे, बरेच लोक म्हणतात बोलू का बाबाला, तुमचा नंबर लावायला बोलू का बाबाला. भगवान परमात्म्याने विचार केला, खरी गोष्ट आहे म्हटले तसं तर आपलं वय झालेलं आहे असा कृष्ण म्हणाला. आपलं वय झालेलं आहे असा कृष्ण म्हणाला की आता आपण सुद्धा विचार केला पाहिजे. पण एखादा चांगला माणूस आपल्या सारख्याला मुलगी कसा देईल का म्हटलं, आपला बायोडाटा चांगला नाही ना. आता लग्न करता बायोडाटा लागतो की नाही.
काय हो नाही काही उगं तोंड पडून गरम आहे. लागतो का बायोडाटा? लागतो का नाही? लहान आहे अजून, थांबा थोडं मोठं कळेल तुम्हाला. बायोडाटा लागतो म्हटले. आपला बायोडाटा काही चांगला नाही का? आपला जन्मच त्या ठिकाणी जेलमध्ये झाला. जन्माला जेलमध्ये आलो, छोट्यापणी त्या ठिकाणी गोकुळामध्ये पाठवलं. गोकुळामध्ये आपलं नाव काय चांगलं, गोकुळामध्ये सगळेजण देवाला चोर म्हणायचे. इकडून तिकडून गोकुळामध्ये कुठेतरी चांगलं नाव व्हायला लागलं. बाबाने वृंदावनात नेलं. आता वृंदावनामध्ये भगवान परमात्माने एवढ्या खोड्या केल्या की भगवान परमात्म्याचं नाव फार सुंदर घेत होते सगळे. इकडून तिकडून वृंदावनामध्ये प्रेम मिळायला लागलं तर मथुरेमध्ये आलो. एवढ्या कंसांना मारलं, मामाला मारलं आणि राज्य घेतलं. मथुरेमध्ये स्थापित व्हायचं तर मथुरेमध्ये जरासंधाच्या द्वारे प्रहार झाले. परत त्या ठिकाणी द्वारकेला जावं लागलं. म्हटले आपला बायोडाटा चांगला, आपल्याला कुणी मुलगी देणार नाही. देव विचार करत होते. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये विचार करतायत आणि आपलं परम भाग्य की देवाची सासरवाडी आपला विदर्भ. विदर्भ देशाचे राजा भीष्मक आणि त्यांची मुलगी त्या ठिकाणी रुक्मिणी. जी रुक्मिणी माता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणाचा आश्रय घेऊन राहत होती. साधू संतांची सेवा करायची. एक दिवस रुक्मिणी माता साधू संतांची सेवा करत असताना एक साधू रुक्मिणी मातेजवळ आला आणि म्हटलं, रुक्मिणी काय तुला विवाह करायचा आहे का? हो. कोणासोबत करायचा विवाह? मला देवासोबत विवाह. देवासोबत कसं? मग त्या द्वारकेमध्ये ना, त्या द्वारकेमध्ये देव राहतो. कसा दिसतो? एवढा सुंदर दिसतो. पिवळे केस त्याचे, सुंदर त्या ठिकाणी अधर आहे, सुंदर नेत्र आहेत, सुंदर चंदन धारण करतो, पिवळी वस्त्र घालतो. साधू जसं जसं वर्णन त्या ठिकाणी रुक्मिणी मातेच्या समोर करायचे तद्वत विचार रुक्मिणी माता विचार करून ती आकृती त्या ठिकाणी मनामध्ये प्रस्थापित करायची आणि मनोमन तिने त्यांना वर म्हणून निवडलं. एक दिवस त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने भगवान परमात्म्याला लेटर पाठवलं. कोणचं लेटर पाठवलं? म्हटले देवा, माझ्या भावाने माझं लग्न शिशुपाला सोबत ठरवलेलं आणि मला तुझ्या सोबत लग्न करायचंय. मग म्हटले जर तुम्हाला नेण्याकरता आला नाही तर मी माझ्या प्राणांचा त्याग करेल. सुंदर असं त्या ठिकाणी एक पत्र त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने भगवान परमात्म्याला पाठवलं. देवाने वाचलं. उद्या ठीक 3 वाजता मी पूजेकरता बाहेर निघणार आहे. जर उद्या 3 वाजता तुम्हाला घेऊन गेला नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. ती रुक्मिणी माता होती त्यावेळेची. ते देवाला खरं वाटलं. देव रथामध्ये बसले, रथ घेऊन त्या ठिकाणी विदर्भामध्ये आले आणि त्या ठिकाणी सगळ्या सैन्याच्या मधून रुक्मिणी मातेला घेऊन परत द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नंद बाबा वसुदेवांनी भगवान परमात्म्याची आरती नाही केली. बरं झालं तू लग्न करून आला. जसा देव आला नंद बाबाने सांगितलं, कृष्णा अरे कळतंय का तुला की कुणाची तरी मुलगी आहे आणि कुणाची तरी मुलगी तू स्वतः घेऊन आलाय. कसं वाटेल तिच्या बापाला? किती दुःखी असेल तिचा बाप. बाबा मी नाही आणलं तिला, ती स्वतः आली. अरे जरी ती स्वतः आली असेल पण ती कुणाची तरी मुलगी आहे. मग जा परत त्या मुलीला तिच्या घरी वापस नेऊन दे. बाबा आता जर मी वापस गेलो तर नक्की तो शिशुपाल मला मारल्याशिवाय राहणार, तू रुक्मी मला मारल्याशिवाय राहणार नाही. मग एक काम करा म्हटले, परत त्यांना पत्र पाठवा. काय म्हटलं? आम्ही परत विदर्भामध्ये त्या ठिकाणी काय असतं लग्नाची वरात. वरात नाही, नवरदेव जातो नवरीच्या गावाला. काय असतं ते सांगा ना, तुमचे झाले म्हणून विचारतोय. हो काय असतो? वराड. वराड. आम्ही विदर्भामध्ये सगळं वराड घेऊन येतोय. वराडात वराड घेऊन येतोय. सुंदर लग्नाची व्यवस्था करा असं पत्र त्या ठिकाणी नंद बाबाने भीष्मक राजाला पाठवलं. ते विदर्भामध्ये त्या ठिकाणी सगळीकडे बसवलं की म्हटले द्वारकेचा कृष्ण येणार आहे. किती सुंदर तो कृष्ण आहे. सगळ्या गोपिका विदर्भातल्या सगळ्या स्त्रिया त्यांचं वर्णन ऐकून होत्या म्हणे फार सुंदर आहे आणि तो आता आपल्या रुक्मिणीचा पती होणार आहे. सगळ्या त्या ठिकाणी स्वागतासाठी तयार होत्या. भगवान परमात्मा वराड घेऊन विदर्भामध्ये आले आणि जसं राज्यामध्ये प्रवेश केला सगळ्या स्त्रियांनी भगवान परमात्म्याप्रती त्या ठिकाणी फुलाचा पुष्प वर्षाव केला. भगवान परमात्म्याचं
स्वागत केलं. भगवान परमात्मा विदर्भामध्ये आले आणि विदर्भामध्ये आल्याच्या नंतर सुंदर असं त्या ठिकाणी भीष्मक राजांनी त्यांच्या विवाहाच्या सोहळ्याचा सगळी तयारी करून ठेवलेली होती की नाही. काय सुंदर सुंदर तयारी असते, सुंदर मंडप लावतात की नाही. घोड्याला घोडा असतो, घोड्याला घोडा असतो. म्हणजे रथाला दोन घोडे असतात ना, म्हणून मी म्हटलं घोडा आणि घोडा असतो असं म्हणायचं तुम्हाला. तुम्ही आता थोडा वेगळा विचार केला कारण की तुम्हाला बरं वाटतं घोडा. सुंदर अशी त्या ठिकाणी भीष्मक राजाने तयारी केलेली होती. सगळ्या त्या ठिकाणी विदर्भातल्या सगळ्या राण्या, सगळ्या स्त्रिया त्या ठिकाणी रुक्मिणी मातेजवळ आल्या आणि रुक्मिणी मातेचा शृंगार करायला लागल्या. हो मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम